श्री शिवाय नमस्तुभ्यं मैत्रिणींनो, मी अंजली कुंभार माझ्या या रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते। तर आज आपण बघणार आहोत कोणतीही पूर्वतयारी न करता मस्त अशा काचेसारख्या बनलेल्या साबुदाण्याच्या उपवासाच्या पापड्या। तर बघू शकता किती मस्त पातळसर या पापड्या बनलेल्या आहेत आणि तळल्यानंतर या दुप्पट तिप्पट फुलतात। चला तर बघूत कशी आहे रेसिपी। साबुदाण्याची पळी पापड बनवण्यासाठी आपण इथे 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे। आता आपण हा साबुदाणा भाजून घेणार आहोत। कढई मस्त गरम होऊ द्यायची आणि गॅसची फ्लेम कमी करायची। कमी आचवर मस्त साबुदाणा भाजून घ्यायचा। साबुदाणा आपल्याला कलर बदलेपर्यंत भाजायचा नाही, अगदी 5 मिनिटं हा साबुदाणा भाजून घ्यायचा। सतत असं हलवत राहायचं आहे त्याला, म्हणजे साबुदाण्याचा कलर बदली नाही झाला पाहिजे या। तर कमी आचेवरच या पद्धतीने साबुदाणा फुलेपर्यंत मस्त भाजून घ्यायचा। लक्षात ठेवा साबुदाण्याचा कलर चेंज नाही झाला पाहिजे, या पद्धतीने आपल्याला हा साबुदाणा भाजून घ्यायचा आहे। 6-7 मिनिटं झालेली आहे आणि कमी आचवर मस्त हा साबुदाणा भाजला गेलेला आहे। आता आपण गॅस बंद करू आणि भाजलेला साबुदाणा एका थाटीमध्ये काढून घेऊ। आता भाजलेला साबुदाणा पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचा आहे। या पद्धतीने पसरून ठेवायचा, म्हणजे मग तो लवकर गार होईल। दळलेलं पीठ आपण एका पातेल्यामध्ये काढू आणि राहिलेला साबुदाणा या पद्धतीने छोट्या भांड्यामध्ये दळून घेणार आहोत। भांडं छोटंच वापरायचं, म्हणजे मग एकदम बारीक आपल्याला हा साबुदाणा दळता येईल। तर या पद्धतीने ही एकदम बारीक अशी पावडर तयार झालेली आहे। तुमच्याकडून जर थोडेसे जाडसर वाटले गेला असेल तर तुम्ही ते चाळणीने चाळून घ्या। ज्या वाटीने आपण साबुदाणा घेतलेला आहे त्याच वाटीने आपल्याला इथं 5 वाटी पाणी आधण ठेवण्यासाठी गरम करायला ठेवायचं आहे। तर बघू शकता 2 वाट्या एकदम परफेक्ट प्रमाण आहे। या पद्धतीने आधण घेतल्यावर तुमच्या पापड्या कधीच बिघडणार नाहीयेत। 3 वाट्या, 4, 5। आता हे पाणी आपण गरम करून घेणार आहोत। या पाण्याला आता उकळी येऊ द्यायची नाही, फक्त गरम होऊ द्यायचं। आता या पाण्यामध्ये चवीपुरतं सेंधी लोण घालून उपवासाचं मीठ आहे। पातेल्यातलं पाणी गरम होतंय तोपर्यंत आपण तयार केलेली पावडरमध्ये पाणी घालून घेणार आहोत। तरी ते 4 वाटी पाणी घालायचं आहे। ज्या वाटीने आपण साबुदाण्याची पावडर केलेली आहे त्याच वाटीने इथं आपल्याला 4 वाटी पाणी या साबुदाण्याच्या पावडरमध्ये घालायचं आहे। 3 वाटी, 4 वाटी। तर या पद्धतीने मिक्स करणं, सर्व मिक्स करून घ्यायचं। पूर्ण गाठी मोडून घ्यायच्या आहेत आपल्याला या पावडर मधल्या। तर या पद्धतीने पूर्ण गुठळ्या मोडून घेतलेल्या आहेत। तुम्ही बघू शकता एकही गुठळी या मिश्रणामध्ये राहिलेली नाहीये। असं मिश्रण केल्यावर आपल्याला एकदम स्मूथ असं मिश्रण तयार होते आणि पापड्या घालताना गाठी राहत नाहीत। तरी ते मिश्रण तयार झालेलं आहे। इथे मी 9 वाटी पाण्याचा उपयोग केलेला आहे। 5 वाटी आपण आधण ठेवलेलं आहे, 4 वाटी या पावडरमध्ये मिक्स केलेलं आहे। चला तर मग आपलं पाणी तोपर्यंत गरम झालेलं आहे। आता हे मिश्रण हटण्याच्या अगोदर या पद्धतीने पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे। खालच्या गाठी व पूर्ण या विस्करनं मिक्स करून घ्यायचं आहे। तरी ते पाण्याला आधण आलेलं आहे, आपल्याला एकदम उकळी नाही आणायची पाण्याला। तर बघू शकता या पद्धतीने हे मिश्रण मिक्स करायचं आहे। एका हाताने मिश्रण टाकायचं आणि दुसऱ्या हाताने गाठी मोडत हे मिश्रण या पाण्यामध्ये हटवून घ्यायचं आहे। हवे असेल तर तुम्ही दोघी जणी असताना तर दोघींचा उपयोग करून या पद्धतीने मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं, म्हणजे मग याच्यामध्ये गाठी होत नाहीत। एक संत मिश्रण आपल्याला मिळते। आता एकसारखं आपल्याला शिजून घ्यायचं आहे। आता बघा तुम्ही कलर याचा एकदम पांढरा आहे। आपल्याला एकदम काचेसारखं होईपर्यंत याला शिजून घ्यायचं आहे। आता गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि कमी गॅसवर आपल्याला याला गंजून घ्यायचं आहे।
तर बघू शकता हे मिश्रणाचा कलर आता एकदम सफेद आहे आणि मिश्रण आता पातळ दिसत असले तरी जसं जसं हे मिश्रण शिजत जाईल तसे एकदम घट्टसर हे मिश्रण तयार होते. आता याला चमच्याने सतत असं ढवळत राहायचं आणि बघू शकता पूर्ण गाठी या मिश्रणातल्या मोडलेल्या आहेत. तरी आपण मिश्रण अर्धा तास शिजवलेले आहे. बघू शकता या पद्धतीने घट्टसर झालेलं आहे. एकदम थंड नाही होऊ द्यायचं मिश्रण, आपल्याला गरम असतानाच पापड्या घालायच्या आहेत. तर आता हे मिश्रण मस्त कोमट झालेलं आहे. आपल्याला एकदम गार नाही करायचं हे मिश्रण. आता आपण याच्या पापड्या घालून घेऊ. तर या पद्धतीने पळीने घालायच्या पापड्या, एकदम मोठ्या नाही करायच्या. खूप ऊन झालेलं आहे आम्हाला पापड्या घालायला. पांगलवायची गरज नाही आहे त्याला, फक्त पळीतलं मिश्रण खाली टाकायचं आणि परत पापडी घालायला सुरुवात करायची. या पद्धतीने पापड्या घालून घ्यायच्या. तर या पद्धतीने आता सर्व पापड्या घालून घेतो आम्ही. तरी ते सर्व पापड्या घालून झालेल्या आहेत. आता या दिवसभर उन्हामध्ये वाळून घेणार आहोत. तर दुसऱ्या दिवशी सकाळी बघू शकता किती मस्त वाळलेल्या आहेत पापड्या. आता आपण या पापड्या या कापडापासून मोकळ्या करून घेऊ. तर या पद्धतीने बघा किती पटपट निघतात या पापड्या. एकही पापडी चिटकणार नाही, अशी फटफट सुळसुळ निघतात. आता या सर्व पापड्या एका थाटीमध्ये काढून घेऊ आणि वाळत घालू. तरी ते पूर्ण पापड्या काढून झालेल्या आहेत. आम्ही एका टोपामध्ये आणि थाटीमध्ये या वाळत घातलेल्या आहेत. आता या 2 दिवस पापड्या छान वाळून घ्यायच्या आहेत, नंतर आपण तळून बघू. तर पापड्या छान वाळलेल्या आहेत साबुदाण्याच्या, बघू शकतात. आता मी इथं थोड्याशा पापड्या काढलेल्या आहेत तळायला. आता आपण या पापड्या तळून घेऊ. तरी ते तेल गरम झालेलं आहे. आता आपण ही पापडी तळून घेऊ. तर बघू शकता किती मोठी लट झालेली आहे पापडी. पुढची दाखवा. अगदी दुप्पट तिप्पट फुलतात या पापड्या. तर बघू शकता किती मोठी झालेली आहे. लहान मुलं, वयस्कर माणसं सर्वांना या खाता येतील एवढ्या ठिसूर आणि मऊ बनतात. तर एकूण एक पापडी तिप्पट चौपट फुललेली आहे. तुम्ही बघू शकता मस्त तयार झालेल्या आहेत पापड्या. तरी तर पूर्ण मी पापड्या तळून घेतलेल्या आहेत. तर बघू शकता किती मस्त पांढरी शुभ्र झालेली आहे ही पापडी. आता ही पापडी फोडून बघा किती कुरकुरीत झालेली आहे. अगदी लहान मुलं असो, वयस्कर, वृद्ध असो, सर्वांना खाता येईल अशी पापडी बनलेली आहे. तर कशी वाटली पापडीची रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही नक्की करून पहा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.